वासू बरोबर तू लगीन कसं काय केलं लगीन कसं काय केलं म्हणजे तसा मी केलं हो तसा नाही वासूची पहिली बायको मिळली समाजाला तिचा एक चोडू होता आणि आता दुसरं पणाक लगीन गीता केलं असं लोक म्हणत होते आणि काय म्हणतो बायको म्हणा त्याच्यावर लगीन करून असा काय म्हातारं नाही होतो दांडवत म्हणून केलंय मी लगीन आणि दुसरा म्हणजे श्रीमंती किती 10-15 म्हशी सगळे दुधाचे 8-9 गाय सगळे दुधाचे मग असे श्रीमंत माणसाबरोबर लगीन केला म्हणा काय झाला म्हणून मी लगीन केलंय पण आता मला चुकल्यासारख्या वाटतं उगीच लगीन केलं कारण का यांच्या घरात सगळा काय तर बरा असा समाजला ना दागिने असं कपडे असं जेवण जेवणाचं मला कंटाळा येतात त्यांच्या जेवणाचं मला कंटाळा येतात समाजाला कंटाळा होतो रोज यांच्याकडे डाळ भात बनता कोण नाही बनता आमचं सवय कशी आहे माझ्या बाबाच्या घरात एखाद्र दिवस गेलो होतो नाते काहीतरी मावरा मटण असायचा डावच्या मग यांना सांगायला पटत नाही यांना सांगत तर काय सांगतले आज सोमवार उद्या मंगळवार असा रोज यांचे वार गुरुवार असा शनिवार शनिवार 17 देव यांच्या समाजाला सगळ्या देवांची नावं सांगत असतात येतो वारा मी असं म्हणतो तुझ्या देवाला सांगण्याला मावरा मटण खाऊ नको मला असं तुझो देव सांगत नाही समाजाला देव काय सांगता तुझ्या जीवात काय वयाचा का पण सकाळी उठल्यापासून रात्री निद्यापर्यंत 2दा तरी माझा नाव घे तर ह्यांका सांगान काय समजता माझं एकच देव असतं आवसानी बापू मी दुसरं देव बघित नाही समाजाला आणि 17 देव असण्याचा उपयोग काय त्यांचे 17 देव असतात ना ते मुसीक लागतं त्यांच्या संकटात एक सुद्धा देव नसता कारण आहे का समाजाला त्यांच्या जर काय संकटीला ना तर सांगतले काय शंकरा धाव रे माझ्या बाबा शंकरा धाव रे संकटीला शंकरा वाटतं भक्तावर संकटीला म्हणा शंकर धावत येतात पण यांचा दुसरं देवा विष्णुदेवा धाव रे त्याचं वाटतं त्याचं बोलवता मी तिथे जाव म्हणा तो पाठी जाता असं म्हणता सगळे देव पाठी जातात हे बोलतं तो माझा राग यायचा समाजाला आणि जेव्हा देवाचे म्हणतो उपवास असतं तेव्हा मावरा मटण चालत नाही कोंबे बकरी देवाला देतं तो देवच खाता ना पटाने सांगत ना आमच्या देवळाकडे येणार तुम्ही ना तर कोंबे घेऊन माणसांचे रामका असते गावकार कोंबे कापीत असतो हो कोंबे कापीत असतो टकली गावकराच्या हातात टंगळ बघतायच्या हातात समाजाला मग तेव्हा चालत नाही ना काय हे तो माघार आले तर म्हणून यांच्यावर वाद करते समाजाला आमचं गवळी घरात आता सकाळी तुम्ही खूप केलं त्यांना मी काय सांगू झाला ना म्हणजे तुम्हाला काहीतरी मावरा मटण घेऊन जेव्हा मला चांगलं येईल का पण आज मी विचार केला जर यांनी काय हाडलेली नसाल तर आज नंतर मी भजनच करते सुलोचना गायकवाड तिला मग बक्षीस दिला तेव्हा तिला 2 हातात दिले ना 4 हातात देऊ तिचा बरा कर आणि तिच्या बरोबर माझा बरा कर वाट बघतो
रे कर्माची मिळकत सकाळी उठानंतर तसा 10-15 म्हशीचे दुधा काढू होई लोकांका देवखाली राहुलला मग बाजारात भरा पाया तेव्हा शपथ काय करतो आता पोट भरा पाहतो धंदो करूकच होयो पण काय असा लोक माता मात्र शेजारची बाई माणसा सांगतो तुझे वाड्यातले म्हशी बरे वाड्यातले म्हशी बरे पण घरातली मारकी मस्त तुझी देवा शपथ कंटाळा येता कंटाळा समजलं आता बघते असा काय शेजार ओ वासंती ओ वासंती तुझ्या मोठ्यांनी काय राहतात तू दारावरच असायचा काय म्हटलं राम काहीतरी शेजारा काय केलं तुमची वाट बघित होते काय सांगतो बाया पडते बघित होता पण सकाळपासून तुमच्याकडे होतो ना नाही ते काय नाही कोणतं सूर्य सकाळकडे काय बघता एका वक्तव्य बरोबर असा इतक्या दिवसांनी मागच्या वाटतो का पंचमी उभारली पाया पडलं तेव्हा संशय आता पर्यंत पाया पडलेत ना भावा कधी भाऊ म्हणतोस ना आता भावा भाऊ नाही म्हणले तर काय भावा कधी भावाची किंमत ठेवलं आता काय केलं नाही ते मला सांगा पाया पडलं माझं काम केलं बायकोला तुम्ही म्हणता किंमत ठेवत नाही पाया पडलं यात माझा गुण झाले जेव्हा तुला समजत नाही मोठे पानं तुम्ही बोलता की मी नाही हो तुमका समजत नाही हो म्हणजे देवासारखं असता बायको समजलं ना इतक्यात नाही तर गोवाच्या 2 पायात सगळा विश्वास असता त्याला डोळे लागतात तुमका नाही दिसत बारीक बारीक तुमका दिसत नाही माझ्या आईने मला सांगलेलं असतं काय सांगते हो म्हणजे देवासारखं असता हो आपलं कुठून करेल गेलो पहिला पाया पडायचा म्हणून पाया इतक्या रावशील सांगले बाकी काय सांगणार ना तिला बरोबर ताब्यावर पाणी ठेवता प्रेमानं ऐकवला का काय हो दारावरीला घालून बसलाच नाही बाहेर पाणी कोणा घेऊन देतात त्याच्या घरात येत सारख्या नसतात बसायचं पाणी काय करतं काय समजत नाही कसा बोलायचा मला समजत तिथं ओळख होतो बाकीवर हे जेव्हा माझ्या माणसाला माशा मावळा माठाची पिशी दिसत नाही माका वाटतं बाहेर किती ठेवले नाही तिथे घरात खोकलो सजवताना असं काय विचारू पडला हो काय शोधतं का नाका घरात बसायला त्या बाहेर शोधतो का काहीतरी घेऊन माझं खोकलो घेऊन जाय म्हणून आधी आम्ही जात होता खूप कधी काय सांगलेलं काय सांगलेलं तू इथून झाला होय काही येतं ना काहीतरी मावळा माठाने घेऊन या बरोबर आणि आता बघितलं नाही आज आडून ना बोलून जेव्हा बोलू या चटणी वाटून ठेवलं काय सांगतं औषध म्हणजे असा तर भुतूर दोन टमाटे कापून घराने कडी करून टाकायला झालं बोकळा आणखी कडी काय भोकड जातात चटणी तुझी 2 टमाटे तुमका 2 टमाटे जातात रोज तुम्ही 2 टमाटे तर सांगता बरोबर आता दुपार ते 2 मटण हे असंच पाहिजे टमाटे कापून घालीन तुमका रात्री काय करता रात्रीचा हाताची आधी तुमचा आता म्हणतो विचार रोज तुमचा एक बटाटे खा डाळ भात खा मी आज अडून नाही की त्या आज विचार केलं तर आज सोमवार असा उद्या माझ्या चढवाचा उपास मंगळवारचा आज राहूला त्या परत उद्या खातर घरात तुमचा भरता चार नको माझ्या म्हणून भाऊला म्हणतात मी अडून नाही खैच्या सोमवारा नामल्या गाऊ नको म्हणा खैच्या मंगळवारा नामल्या आजच्या उद्या किती अजून मी गाऊ टाकला असते सगळा सांगतात मग मोठेपणा खाजीत गेलं मी नाही गेलं खाजीत गेलं बरोबर 2 दिवस माझ्या घरात तुमचा नवरा म्हटलं चालला नाही तुझा फोन केला काय चाललंय घरात मला कळत नाही आवाज बाहेर तुमचा जास्त येतोय आवाज जरा कमी करा ना
आता जरा थंड घ्या. काय थंड घ्या व्हाया नको, पावसान थंड गेल्या आणि त्या बऱ्या थंड गेल्या. तुम्ही काय चाललंय काय? आवाज तुमचा जास्त बाहेर येतोय. कारण या मुलगी असा काय कधी ना भांडणं ह्याची आई हो याला का नाही आहे? तिचा केस तडपतो तुझ्या. काय झालं काय तुझा? मला सांगा, का प्रत्येक वेळी दोष देताना तुम्ही हा. तो माझ्या आईला देता. होय तर. पण मला असं म्हणायचंय, दोष खरं तुमचा आहे. का? मला सांगा, आता घरात आलात ना? हो. आलात ना तुम्ही? मग आल्या आल्या दोन शब्द तरी प्रेमाचे बोललात तिच्याशी. एखादी प्रेम या शब्दाचा अर्थ कधी कळला आयुष्यात? पण तुम्ही बोला ना प्रेमाने, मग कळेल ना. आम्ही झाल्यापासून जवळ येऊ शकतो. हा. अजून भागल्याला जवळच येणार ना. हो येत काय नाही. करशील? काही पण सांगत राहू नका. हो. ती फार समजूतदार आहे होय तर. आणि माझी आई आहे ती. मी सांगेन त्याप्रमाणे वागणार आहे. आणि त्याला सांगतं का? शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास होता. तुमचा कंटाळा येतो त्यांना. कोणा? तुमचा आवाज जास्त बाहेर जातो. शेजाऱ्यांचा कंटाळा येतात. त्या साऱ्या शेजाऱ्यांना कंटाळा येतो. त्या शेजाऱ्यांका जाऊन सांग काय सांगू? आमचं त्रास आता तुमची घरावरती आणि बाजूक बांधावा. हे बरं आहे. कंटाळा तुमचा येतोय, हो. घर त्यांनी सोडावं. हो. तुमचा आवाज जरा कमी करावा. आमच्या घरात आम्ही भयाचा करतो. आता जरा शांत राहा. तिला मी समजून सांगते. आई फार समजूतदार आहे माझी. जरा थांबा. गेलं ना समजूत सांगा, समजूत काढू. काय झालंय काय तिचं? बघलं कुत्र्याला सांगा येता कसा धावला. हो रागाचा पारा चढलाय. आता कळला. रागाने लाल बुंद झाली आहे. केलात काय आईचं? अजून टाकतलंय आता कुणाला? औषध तुझ्या जास्त काय नाही घरच्या झाला. काय झालंय काय? आता ऐकलं ना? आता सांगतात काय प्रेम म्हणजे त्याला काय समजता हा. काय? हो म्हणजे त्याला काय समजता काय? बायको म्हणजे त्यांना काय समजता काय? हो म्हणजे सांग ना का आता त्याने केलंय काय तुझं एवढं? काय केलं? काय केलंय? आता काय सांगले? कुत्रा म्हटल्याने ऐकलंच नाही. तुला म्हटलं जो नऊ आपल्या बायको कुत्रा म्हणतो तो कोण असतो नो? आईला पण तू तरी काय की सांगते तू ऐक माझा. काय? हे माझा घरात कुत्रा म्हणतात मी काहीतरी बाहेर पडायला जातो आणि शेजारी सगळे त्याची मागाई करतात. कुत्रो खोई गेलो मला शेजाऱ्यांना सांगतात 15 म्हशी वाड्यातले बरं 16 मध घरात मी मध झालं एवढं सांगता. मी होती मध बायको म्हणजे काय? तुमचा कचरो वाटतो की काय? अगं लोक बोलतात तू बोलतेस. मी नाही बोलत तुला आहे. असणार. मी नाही बोलत आहे. नवरा हा देव असतो. हे देव आहे तुझे. माझ्या औषध मागा सांगलेला काय? नवरो जर नवऱ्यासारखं वागलो, हा. गो जर गोवासारखं वागलो हा. तर तो गो नातं कडायचे खो. मला सांगा नेमकं घडलंय काय? या भांडण किती झाला? हे भांडण का झालंय? सकाळी मला काय सांगले? काय सांगितलं? दूध घेऊन बाजारात जातो ना येताना भावरा नाही तर मटण घेऊन यायचं. कधी? आज आज आजचं वार करतो. आज वार सोमवार आहे. आता सोमवारचं माझे मटण खातलं. वेळ लागले तिला. उद्या उद्या मंगळवार तुझं उपवास उद्या खातलं. कसं शक्य आहे? ह्याच्यावर तुमच्या भांडणाला हा, याच्यामुळे भांडण झालं. खाज नाही आता का? मी तिला समजून सांगते, जरा खाजी शांत राहा. टाकता फक्त. जरा थांबा. आई, आता या वयात तुला वेळ लागलाय का? मागाने यायला लागला तुमका यायला लागली. मला सांग आज वार काय आहे? आज सोमवार आहे. उद्या मंगळवार आहे. माझ्या गौरी मातेचा उपवास आहे. हे तर सत्य आहे ना? मग आजच्या दिवशी घरात असं जेवण हे चालतं तुला? चालतं? इथे जेवण सांगायला नको मावरा मटण खाऊ नको मला. आई, माझं नाव बघा गौरी शरलाची भाजी लागतानी भाकरी काय काय की गौरी मटण सुद्धा लागतं. म्हणजे आई देव सांगत नाही. मग देवाचं नाव कोणी काही घालायचं? गोष्टी आपण श्रद्धेनं पाळायच्या असतात. मग देवाचं नाव सांगा नको. अगं श्रद्धा मनात हवी ग. तुझ्या मनात श्रद्धा आहे ना? माझ्या मनात श्रद्धा माझं आऊस आणि बापू. काय? कळला तुका? मोठा छान आहे. आणि मला सांग, हा जो उपवास आहे ना माझा, हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारचा उपवास आहे. हो ना? मग हा श्रावण महिना संपला की तू हवं ते खा, मी तुला आणून देईन. मी माझ्या बाबांना सांगेन हे तुला हवं ते आणून देतील. फक्त हा श्रावण महिना जरा थांब. थांबशील ना आता? काय गो तुझं बापूस आणि तू काय मागा कुणा समजतात की काय? म्हणजे श्रावण महिना सरलो काय तुका वाया त्या का? हवं ते खा. श्रावण महिना सरलो काय भाद्रपद लागतो. घरात गणपती येऊन बसतो. मग घरात गणपती असायला कोण मागा म्हणा घाताला? अगं मग गणपतीला तर खा ना. काय काळजी करते? गणपती नंतर कसा घातला काय?
दिवस 15 दिवस काय काम करायला मका शिकवतात आई पण मग ते सांगता ती 3रा वर गेली काय सांगता का आता गेली तो घर बसलो 9 दिवस काय खाऊ गावात ये ना कंटाळा आता तुमचा मला कंटाळा नको काय तुम्ही जा काय करता ना हा. तुम्ही करा मी नको म्हणत नाही मी उपवास करते तू उपवास धरला तुम्ही नको म्हणत नाही. मला मी धरीत नाही म्हणत तुका नको म्हणत नाही हो ना. आणि हो बापू जरी काहीतरी करून तरी मी काय बोलत नाही काय तुमका जर काय बोलता ना घरात काय वाटतं म्हणत टाकून घे उपवास धरायचा. हा. तुम्ही भावना मटण हा, घेऊन जा. चालेल, चालेल. तुम्ही आणा. सोबत हा, करा. तुम्ही धरून नाही मी पाटल्या रांधून खाईन काय हे वेळ टाकून टाकू काय वेळ लागलाय तुला आता नाही वेळ लागला अगं वास येईल त्याचं काय मी पाटल्या त्याला खाले काय खाऊन जाणार येईल तुमच्या अगं पण वासाचं काय करावं तोंडात ते मी टाकू काय आणि खरंच धन्य आहेस तू. काय म्हणा बहिला कळत नाही फक्त खास मी विचार करते ही तुम्हाला मिळाली कुठं काय करत हो सोन्यासारखी बायको तुम्हाला मिळाली काय सोन्यासारखी भरपुराच्या जागी शेळकुंटा बांधला ही चोरी साधारण बनलेली कुणी पण आई, इकडे. आता रागात बोलायचं नाही जरा प्रेमाने एकदा दिलं तर मी तुमचं लग्न लावत नाहीये मला फक्त एवढं सांगायचंय या घरात मला परत भांडण नकोय ही तुमची जी भांडणं होतात ना त्याला कारण कोण आहे आई नाही जास्ती बोलाचा कमी केल्या तर भांडणाची वाट याला कारण आई नाही याला कारण मी आहे मी उपवास धरते ना हिला मनासारखं खाता येत नाही आणि म्हणून तुमची घरात रोज भांडणं होतात तेव्हा आता मी ठरविलंय आजपासून घरात आपलं भांडण होणार नाही हे शेवटचं भांडण आहे ही तुमची भांडणं ऐकल्यापेक्षा आता मी ठरविलंय ही रोजची भांडणं ऐकल्यापेक्षा हो बाबा कुणीतरी जावं आणि एकदा जीव जीव देतात मग काय करू आता गेल्या दिवसापासून नानाचा मोठा करतोय ते काय मग तुला भांडण कमी करायच्या नादाला तुला जीव देत मारून दे नाका घालून आता याच्या पोरावर हात उचलला त्याच्या पुढे जर पोरावर हात उचलायचा हात मोडून दे बदलली काय नाही कधी कधी मला कळत नाही ग तू नेमकी बाजू कुणाची घेते हात तर करते मी लोकांना माझ्या बाजूने तू आहे मी ऐकलं माझ्या बाजूने तू आहे साधारण किती दिवस असं कुठं तरी असेल तू काय करतोस ना त्याच्या आज मी कधी ठेवते हो ना आता तू बोलतोस ना माका मी घर सोडून जातो कोण घेऊन जाणार हा कंटाळा म्हणून ना पण मी सांगते कोणावर डाव लावायचा नाही आपल्या जातीत तो वेळ लागलाय ऐकलं काय म्हणजे अक्काल कितकी पिकळली हात धरून माझ्याकडे इतक्या खुला ना कोणतो हात धरून जाऊ तेवढं माझा का हिच्या नादीला उपयोग काही होणार नाही आणि किती सांगा ही आपल्यातच खरे करणार आहे मला सांगा उद्याची तयारी झाली काही येत नाही ह्याच्या नादात सगळा हो माझा उद्या उपवास आहे काय करूया मग बाजारात कोण जाणार